हरे कृष्णा. तर आज आपण भगवद्गीतेतला तो 13वा अध्याय, ज्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, प्रकृती पुरुष आणि चेतना, असा अध्याय. आणि या अध्यायाचा आधीच्या अध्यायाशी काय संबंध आहे ते आपण जाणून घेऊया. भगवान श्रीकृष्णांनी जो 12व्या अध्यायातला 7वा श्लोक आहे, त्यात असं वचन दिलं होतं की म्हणे मी काय करतो की आपल्या भक्तांचा ते उद्धार करतात. आणि तर त्या स्तरापर्यंत आपल्याला, म्हणजे भौतिक जगात उत्थान करण्यासाठी किंवा ती योग्यता येण्यासाठी ज्ञान हवंय. ते ज्ञान काय करतील भगवंत या अध्यायामध्ये देणार आहेत. या अध्यायाचं नाव मी म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, हं, हा विभाग आहे. एक क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोन शब्द विशेष महत्वपूर्ण आहेत या संपूर्ण अध्यायामध्ये. ते आपण जाणून घेऊया. पण त्याच्या आधी आपण संपूर्ण अध्यायामध्ये कशी विभागणी केलेले वेगवेगळे विभाग आहेत ते आपण जाणून घेऊया. जो पहिला श्लोक आहे या अध्यायातला, त्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाचे 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्न. त्या 6 प्रश्नांमध्ये अर्जुन प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञानी, ज्ञेय याचा प्रश्न विचारतो अर्जुन. आणि भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या श्लोकापासून ते 7व्या श्लोकापर्यंत क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञानाचं वर्णन करतात. आणि 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत भगवंत ज्ञानम किंवा ज्ञान प्राप्तीची विधी सांगतील आपल्याला. आणि मग 13 ते 19 या श्लोकांमध्ये भगवंत ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय, 8 ते 12 मध्ये ज्ञान म्हणजे ज्ञान प्राप्तीची विधी, आणि 13 ते 19 मध्ये ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय किंवा ज्ञानात जाणून घेण्याचं आहे. आणि 20 ते 26 मध्ये प्रकृती पुरुष आणि त्यांचं संयोजन याचं वर्णन असणार आहे. आणि 27 ते 35 या श्लोकांमध्ये ज्ञान चक्षु, म्हणजे आपल्या ज्ञानाचे डोळे कसे प्राप्त करायचे हे आपल्याला कळणार आहे. डोळे आहेत सर्वांना. कधी कधी डोळे असतात पण त्याच्यावर पण अजून काही डोळे लावतो आपण, कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा वगैरे. पण इथं ज्ञानचक्षु, ज्ञानाचे डोळे. आता आहे चर्मचक्षु, मग मिळणार ज्ञान चक्षु, आणि शेवटी भेटणार आपल्याला दिव्य चक्षु. हम्म. तर दिसताना डोळे दिसतात आपल्याला असे, पण त्याचं असं रूपांतर होत आहे नंतर आपल्या, आपण कसं ते गंभीरतेने घेतो त्याच्यानुसार. तर या अध्यायावरती आपण चर्चा करूया. जेवढं शक्य तेवढे आढावा घेऊ. आणि त्यानंतर आपण भगवद्गीता आपल्याला असेल अशी मी आशा करतो. आणि त्यानंतर आपण पुढचं हे करूया. मग ह्याच्यावरची जी कथा आहे गीता महात्म्यातली, जी अं, विष्णू भगवंतांनी लक्ष्मीला सांगितली, आणि तीच कथा शिवजी पार्वतीला त्यात सांगतात. ही कथा आपण याच्यावरची घेऊ. तर जर सांगितलं, अध्यायाचं नाव क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग आहे, 13व्या अध्यायाचं. त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये अर्जुनजी विचारतो की अर्जुन म्हणतोय पहिल्या श्लोकामध्येच, प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानम ज्ञेयम च केशव. अर्जुन म्हणतो ना, मला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान आणि ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायचं आहे म्हणजे. भगवान लगेच म्हणतात, श्री भगवान वाच, इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र मिथ्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. भगवंत असं म्हणतायत, हे कौन्तेया, या शरीराला क्षेत्र म्हटलं जातं, आणि या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय. अगदी म्हणजे तसं क्षेत्र म्हणतो ना आपण, कुरुक्षेत्र, किंवा एक ठिकाण, क्षेत्र म्हणजे स्थान. तर क्षेत्र म्हणजे स्थान किंवा ठिकाण, ते शरीर आहे. आणि शरीराच्या आत राहणारा किंवा शरीराला जाणा तो क्षेत्रज्ञ. ज्ञ अज्ञ म्हणजे जाणणारा, ज्ञ क्षेत्रज्ञ. तर तो जाणणार आहे ज्ञ, क्षेत्र जाणणार, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. आता मग ते क्षेत्रज्ञ कोण आहे बरं नेमकं, ते पण आता वर्णन येतं पुढं. याच्यामध्ये भगवान म्हणतात की मी पण एक क्षेत्रज्ञ आहे. तिसऱ्या श्लोकात भगवान म्हणतात, मी पण एक क्षेत्रज्ञ आहे. आणि आता मी सुद्धा क्षेत्रज्ञ, याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण एक क्षेत्रज्ञ आहोत. आणि या शरीराला आणि
त्या क्षेत्रज्ञाला जाणणं हे ज्ञान आहे. मग शरीर आणि शरीरात राहणार जो आहे क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, त्याला जाणणं म्हणजे ज्ञान आहे. आता पुढं वर्णिल की आता भगवान म्हणतात मी सुद्धा क्षेत्रज्ञ, याचा अर्थ काय? आपणही आहोत. म्हणजे क्षेत्रज्ञ आपण आणि भगवंत आहोत, आणि त्याचबरोबर हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे, हे जाणणं ह्याला ज्ञान म्हणतात. आणि पुढं भगवंत काय म्हणतात, की ऐक म्हणे काय काय त्याचं स्वरूप काय. हे खरं तर ऋषीमुनीने वर्णन केलेलं आहे, पण वेदांत सूत्रांमध्ये पण याचं वर्णन आलेलं आहे, भगवंत म्हणतात. आणि इथं क्षेत्र म्हणजे काय त्याचं वर्णन केलंय 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये. आणि पुढं 8 ते 12 श्लोक खूप महत्वाचे आहेत, खूप सुंदर ते श्लोक आहेत सगळे. आता आपण बघूया भगवंत सांगतायत पुढं, आधी क्षेत्राचं वर्णन सांगल्यानंतर ज्ञान म्हणजे काय ते सांगतील. खरं ज्ञान म्हणजे काय, त्याच्यावर आपल्याला कळून चुकेल की जे फसवणारं फसवं ज्ञान ते वेगळंच आहे, आणि खरं ज्ञान वेगळंच आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचं आता. इथं भगवान म्हणतात 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये, महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहृतम. भगवान म्हणतात क्षेत्र म्हणजे हे शरीर कशानं बनलंय हे सांगतात. हम्म. पंचमहाभूत आहेत, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय, मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख दुःख, समूह, चेतना आणि धैर्य, या सर्वांना त्यांच्या विकारांचे संक्षेपानं क्षेत्र म्हटलं. मी सगळं घेतलेलं आहे. हम्म. आपलं शरीर, त्याचं कार्य करणं किंवा त्याला येणारे अनुभव वगैरे सगळं घेतलं याच्यामध्ये. हम्म. या क्षेत्रामध्ये आहे तसं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. सूक्ष्म मन बुद्धी अहंकाराने बनले, पण त्याची जी विकार आणि कार्य हे धरून क्षेत्र होत आहे. कारण तिथं पण त्यांचं स्थान इथे आहे ना ते शरीरामध्ये, त्या दृष्टीनं. आता भगवंत काय करतायत, या 8, 9, 10, 11, 12 जे श्लोक आहे त्याच्यामध्ये ज्ञान म्हणजे काय ते सांगतात भगवंत. हम्म. हे खूप महत्वाचे श्लोक आहेत, 8 ते 12. इथं म्हटलेलं आहे, अमानित्वम अधंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारेव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषान दर्शनम आसक्तिरनभिष्वंग पुत्रदार ग्रहादिषु नित्यं च समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यततोन्यथा. बघा स्पष्ट म्हणतात गीता. हम्म. तर इथं म्हणतायत या ठिकाणी, हे जे म्हणजे इतके सुंदर हे सगळं वर्णन आहे भगवंतांनी दिलेलं. खरं ज्ञान म्हणजे काय, मग काय दिलंय, नम्रता आहे, निरहंकार म्हणजे अहंकार नसणं, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरूंना शरण जाणं आहे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जराव्याधी इत्यादींमध्ये दुःख दोष जाणणं, अनासक्ती, घरदार पत्नी मुलेबाळ इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित राहणं, कधी चांगलं होईल कधी वाईट होईल, दोन्ही मध्ये समान राहणं अवघड आहे, पण ते खरंच ज्ञान आहे. माझी निरंतर आणि अनन्य भक्ती भगवंताची, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणं. आता एकांतवास म्हणजे एकटं राहणं नाही, एक अंत म्हणजे अंत म्हणजे उद्दिष्ट या दृष्टीने पण आहे. ज्यांचं उद्दिष्ट एकच आहे त्यांच्यावर राहणं पण एकांतच आहे. काय जण म्हणतं एकांतवास सांगितलं मग जप आम्ही एकटंच करू, नाही. उलट मग गुरु महाराजांनी मध्ये जपा सेशन का सुरू केलं असतं, मग तुमचं तुम्ही एकटं करा, मग झूम कशाला केलं असतं, झूम मंदिर. त्याचं कारण हेच आहे की सर्वांचं आपलं उद्दिष्ट भगवंताची प्राप्ती करण्याचं आहे. तर त्या दृष्टीने त्या सर्वांनी एकत्र येणं ह्याला पण एकांत म्हणतात. एकांत वासनाची उत्कट इच्छा, सामान्य लोकांपासून अलग होणं, भौतिकवादी लोकांपासून आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे.
असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. स्पष्ट सांगून टाकलंय. इथं म्हणजे म्हटलंय शेवटी, मयी चानन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी. ज्ञानाची परिणती कशात होते? अनन्य भगवत भक्तीमध्ये होते. तर पुढे म्हटलेले प्रभा तात्पर्यात म्हणतात, जर मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल, तर इतर 19 साधनांना विशिष्ट महत्व नाही. म्हणजे भक्तीचा स्वीकार जर केला, बाकीचे 19 साधना आपोआपच येतात त्याच्यामध्ये. एक श्लोक प्रभात कोट करता. कुठला आहे तो? तो श्लोक असा आहे की, यस्य अस्ति भक्तिर् भगवते किंचन सर्वैर्गुणैः तत्र समासते सुरः हराव भक्तसे कुतो महद्गुणा मनोरथेन सती धावतो वै. याचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये जो भगवंताची अनन्य भक्ती करतो, आपोआप चांगले गुण प्रकट होत त्याच्यामध्ये. आणि जो करत नाही भक्ती, तो सतत मनाच्या स्तरावर फिरत असतो, असं म्हटलंय. म्हणजे हे तर्क कुतर्क काही कामाचे नाहीत. भगवंताला प्राप्त करणं हे जीवाचं खरं लक्ष आहे. याच्या म्हणजे काही विशेष शब्द वापरलेत भगवंतानी, फार महत्वाचे आहेत. त्यात म्हटलेलं आहे की अमानितो म्हणजे लोकांकडनं सन्मान मिळवण्यासाठी इच्छुक नसावं. कृपा सांगता येतं. आणि खरं तर जो स्वतःला शरीर नाही असं समजू लागला आत्मा म्हणून, तर त्याला मान सन्मानाची काय आवश्यकता असणार? त्यामुळे शरीराला काय मान सन्मान देऊन उपयोगात आहे? शरीर तर हाडामाचाच आहे. त्यामुळे त्यात का तो तो फसवणूक करून घेत नाही स्वतःची. आणि अहिंसा म्हणजे असं वाटतं की दुसऱ्याची हिंसा करू नये, मारू नये, म्हणजे तो अहिंसावादी. नाही, प्रपाद म्हणतात, इतरांना दुःखात न टाकणं हेही पण अहिंसा आहे. म्हणजे दुसऱ्याला दुःख देणं, फक्त कापणंच नाही, त्यांना दुःख देणं पण ही हिंसा आहे. आणि दुःख होऊ नये अशी काळजी घेणं म्हणजे आपण अहिंसावादी आहे हे ओळखलं पाहिजे. आणि अज्ञानामुळे काय करतात मध्ये? ते ज्ञान घेत, अज्ञान आहे म्हणजे काय, ज्ञान घेत नाही. म्हणजे प्रचार न करणारा पण हिंसा करत असतो असं प्रभुपाद म्हणतात. का बरं? कारण प्रचार नाही करत म्हणजे काय, आपण त्यांना त्यांना आपण ते भौतिक जगातच आपण ठेवून देतो. ठेवू राहू दे भौतिक जगात, त्याला कशात ज्ञान देऊ आपण? नकोच. म्हणजे आपण ती हिंसा करतोय. म्हणजे प्रचार करणं म्हणजे अहिंसा आहे. का बरं? कारण त्यांना त्यांच्या स्वरूप स्थितीमध्ये आणतो, भगवंताशी जोडतो, त्यांना भौतिक जगात दुःखातनं सोडतो. म्हणजे काय, आपण त्यांना हिंसापासून, म्हणजे आपण त्याला अहिंसा अं, ही गुण आपल्यामध्ये आहे असं म्हणतो. पण शांती म्हणजे इतरांकडनं होणारा अपमान सहन करायला शिकलं पाहिजे म्हणून. अवघड आहे. भक्तीमध्ये आलं की अपमान करणारे खूप भेटतात. तुम्हाला काय हे घरात हे नव्हतं म्हणून गेला तुम्ही, काय करायची हिंमत नसल्यामुळे गेला, आहे ते किती त्रास. हं. जसं प्रल्हाद महाराजांच्या जीवनात तर हिरण्यकशिपूकडनं किती त्रास झाला, पण ते सहन करत राहिले. अडथळे येतात पण सहन करायचे. आणि आर्जव म्हणजे निष्कपट आणि प्रांजळ असावं, एवढं की शत्रूला पण सत्य काय ते सांगायला पाहिजे, एवढं म्हणजे मोकळं मन आहे, एवढं ते विशेष गुण आहे. आचार्योपासना म्हणजे नम्रतेनं गुरुची शरण घ्यावी, त्यांच्या आदेशाचं पालन करावं, मग गुरूंचा कृपा वर्षाव होतो आपल्यावर. हं. संसार दावा नललीढ लोक त्राणाय कारुण्य घना घनत्वम. म्हणतो ना आपण, भौतिक जग जळतंय सगळं, दावाग्नी भडकलेला आहे. आणि मग तसं त्या जंगलातल्या लागलेल्या आगीला पावसाचा पाऊस पडत तोपर्यंत ते थांबत नाही. कुठलं जर तुम्ही अग्निशामक जर गाडी घेऊन गेले तर गाडी पण जळून जाते, स्फोट होईल गाडीचा. एवढं भयंकर त्या ह्याच्याने काय उपयोग होणार पाणी तेवढे? वरनं पाऊस पडला तर शांत होईल ती आग. त्याचप्रमाणे आपण जे भौतिक जगात भौतिक इच्छाने होरपळून निघालोय, गुरूंची जेव्हा कृपा होते तेव्हा काय होतं म्हणे, आपल्याला आपण शांत होऊ शकतो. तोपर्यंत ते शक्य नाही. म्हणून हे आवश्यक आहे. पुढे शौच म्हणजे पावित्र्य, आतनं आणि बाहेरनं. बाहेरनं पावित्र्य म्हणजे स्नानानं, आतनं पावित्र्य म्हणजे हरिनामानं. स्थैर्य म्हणजे दृढनिश्चय असला पाहिजे आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी. हं. दृढनिश्चय नसेल तर काय होऊ शकत नाही म्हणे प्रगतीचं, म्हटलं प्रभात म्हणतात. आणि आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे, जे आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी जे हानिकारक आहे त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. जे उपयोगाचं आहे ते आपण घेतलं पाहिजे. जिभेनं भगवंताच्या प्रसादाची चव घेतली पाहिजे. जे प्रसाद नाही ते घेऊ नये. मिथ्या अहंकार म्हणजे स्वतःला शरीर म्हणणं. दोन अहंकार आहेत.
एक मिथ्या अहंकार म्हणजे स्वतःला शरीर समजणं. खरा अहंकार म्हणजे काय? मी शरीर नसून आत्मा आहे आणि भगवंताचा अंश आहे. हा खरा अहंकार. त्याच्यामध्ये येणं. पुन्हा ओळखलं पाहिजे म्हणे हे जन्म मृत्यू जरावे दुःख भरलं याच्यामध्ये. त्यामुळे याचं अडकून राहायचं नाही हे जाणून घेतलं पाहिजे त्यानं. पुढं मग घरदार परिवार याच्या आसक्तीतनं सुटणं. जर इथं म्हणून प्रभात म्हणतात की हे सगळं बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्याने काय केलं पाहिजे? भक्तियोगाचा अभ्यास केला पाहिजे. आणि प्रभात म्हणतात तिथं की विनम्रतेपासून भगवंताच्या साक्षात्कारापर्यंत जो मार्ग आहे तो एखाद्या लिफ्ट सारखा आहे म्हणे. ग्राउंड फ्लोअर पासून वर जाणार लिफ्ट सारखं. हम्म. असे बरेच लोक आहेत पूर्ण वरच्या मधल्यापर्यंत जातील असं नाही. 10 मजली इमारत असेल प्रभात म्हणतात तर ते मध्ये कुठेतरी उतरू शकतात काय तर वरपर्यंत जातील असं सांगता येत नाही. हम्म. पण जो मनुष्य जोपर्यंत काय होत नाही कृष्ण तत्वरूपी सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचत नाही ना तो खऱ्या अर्थी ज्ञानाच्या खालच्या पायरीवरच असतो. थोडं काय ज्ञान मिळालं ब्रह्मसाक्षात्कार परमात्मा साक्षात्कार पण भगवत साक्षात्कार होईपर्यंत तो अजून मधल्याच पायरीवर उतरू लागलाय. तिथं वर गेला नाही अजून. म्हणून म्हटलेलं आहे की त्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल तरच काय करावं त्याला इथं म्हटलंय त्याला नम्रतेशिवाय ज्ञान प्राप्त करणं शक्य नाही. त्याला नम्रता पाहिजे. जर आपल्याला खूप विद्वत्ता आहे पण नम्रता नसेल ते ज्ञानाचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मग आपल्याला ते त्या ज्ञानाचा अहंकारासाठी उपयोग होणार अहंकार वाढण्यासाठी. म्हणून ना विद्या विनयने शोभते. ज्ञान आहे तर ज्ञान आहे पण जर विनय किंवा नम्रता नसेल ते ज्ञान पण आपल्याला उपयोगात नाही. आपल्याला अहंकाराला खत पाणीच घालतं ते ज्ञान असं म्हटलंय. म्हणून म्हटले तर की हे जे ज्ञानाचा प्रारंभ हा विनम्रतेपासून होतो. म्हणजे खरं जर दिव्य ज्ञान त्याला तेव्हाच मिळतं जेव्हा तो विनम्र असेल. तसं ते खाली झुकावं लागतं ना. जसं एखादं उंच काहीतरी पाण्याचं जलाशय आहे काहीतरी आपला टँक आहे आणि आपल्याला हे भरायचं असेल आपल्याला तर काय करावं लागतं आपल्याला त्याच्या टँकच्या वर नळ नसतं खाली असत नळ नाही. मग ते आपण ते चालू केल्यावर मग ते आणि घेताना पण आपण त्याच्या खालीच धरावं लागतं. हं? झुकावं लागतं मग ते वरनं येतं पाणी. त्याच पद्धतीनं आपण ज्ञान घेताना जेव्हा झुकतो गुरुजनांपुढे वरिष्ठांपुढे तेव्हा ज्ञान आपल्याला ते त्यांची कृपारूपी कृपेच्या द्वारे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. आणि पुढे भगवान म्हणतात की हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचं पुढं वर्णन सांगतात. भगवंत परमात्मा रूपानं काय सगळीकडे व्यापून आहे आणि हे सगळ्या वर्णन येतं. आता थोडस भगवान जवळ पण आहेत दूर पण आहेत. हे काही श्लोक आहेत हे थोडं उपनिषद स्टाईलमध्ये आहेत. त्याचं भगवद्गीताला गीतोपनिषद पण म्हटलेलं आहे. कारण या ठिकाणी कसं आहे असं पण आहे तसं पण आहे असं पण नाही तसं पण ही उपनिषदांची भाषा आहे. हा बऱ्याच ठिकाणी असे श्लोक आहेत याच्या भगवद्गीतेमध्ये. हं? इथं म्हटलेलं आहे दूर पण आहेत जवळ पण आहेत. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरम एव च सूक्ष्मत्वात् विज्ञेयम दूरस्थम चांतिकेच तत् 16वा श्लोक आहे. म्हणजे परमसत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर पण आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे काय म्हणे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. दूर असलं तरी जवळ पण आहे ते. कसं आहे ते दूर असलेलं जवळ का जवळ कधी येते आपलं प्रेम असेल तर. चतुश्लोकी भागवतामध्ये जसं म्हटलं ना ते दूर पण आणि जवळ पण का बरं कुठल्या दृष्टीने म्हटलेलं आहे जो भक्त आहे त्याला भगवान नेहमी दूर असेल तरी जवळ दिसतात. पण जो भक्त नसेल जवळ असेल तर त्याला कळणार नाही. जसं दुर्योधन होता भगवान श्रीकृष्ण गेले शांतीचं दूध बनून साक्षात भगवंत आहेत त्याला कळलं नाही. जवळच आहेत ओळखू शकणार नाही. त्याला पण थोडं विश्वरूपची झलक थोडी दाखवली त्याला काय फरक पडला नाही. उलट तो काय म्हणला अरे जादूगार आहे म्हणे जादू आपण मला हे करतोस का म्हणे मला माहिती आहे म्हणजे तू जादूगार आहे. कळलं नाही त्याला. म्हणजे ते का बरं त्याची ती विनम्रता नव्हती जाणून घेण्यासाठी ती योग्यता नव्हती. म्हणून तर म्हटलेलं आहे की ज्ञानाचं ध्येय काय आहे भगवंत आहे सर्वांच्या हृदयात आहे. इथं म्हटलेलं आहे फक्त भक्तच ही गोष्ट जाणू शकतो सगळ्यांना जाणू शकत नाही. आता इथं पुढं आपण थोडं जाणून घेऊया. हा 23वा श्लोक आहे बघा. उपद्रष्टा हनुमंताच
भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुष परः. तरीही, तरीही का म्हटलंय माहिती का? कळेल आपलं तरीही का म्हटलेलं आहे. या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. म्हणजे तो दिव्य भोक्ता आहे शरीरामध्ये, तो देखरेख करणारा आणि अनुमती देणारा आहे म्हणे. म्हणजे दुसरा एक दिव्य भोक्ता याचा अर्थ काय? आपण आहोत भोक्ता, समजलोय आपण. पण दिव्य भोक्ता कोण आहेत? भगवंत परमात्मा सर्वांच्या. आणि म्हणून जो कोणी पुढच्या श्लोकात भगवान म्हणतात 24व्या श्लोकामध्ये, य एवं वेत्ती म्हणजे जो जाणतो. काय जाणतो म्हणे? भौतिक प्रकृती म्हणजे भौतिक जग, जीव आणि त्रिगुणांची विकार याचं तत्व जाणतो. त्याला निश्चितच तो म्हणजे मुक्त होतोय. आणि कुठल्याही स्थिती जरी असला तरी त्याला पुनर्जन्म होत नाही, कारण तो मुक्त आलाय. कशामुळे बरं? तत्व जाणल्यामुळं. म्हणून हे तत्व जाणणं महत्वाचं आहे. गीतेमध्ये वारंवार भगवान म्हणतात तत्व जाणून घ्या, तत्व जाणून घ्या. हम्म. बरेच म्हणतात हो आम्ही कृष्णाची आम्ही पण भक्ती करतो. पण ते कृष्णाची पण करतो म्हणतात, कृष्णाचीच करतो म्हणत नाही. कारण ते कृष्णाला त्याने पूर्ण भगवंत म्हणून स्वीकार केलेला नाही. म्हणून कृष्ण भावाने जर स्वीकार केला त्या भोवतीच्या परत त्याला यावं लागत नाही. तर इथं म्हटलेलं आहे 28वा श्लोक बघा. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्स्व विनश्यत्स्व विनश्यन्तं य पश्यति स पश्यति. खऱ्याती कोण पाहतो बघा. आपण म्हणतो मला डोळ्यांनी पाहू शकतो, पण खऱ्याती कोण पाहणार आहे ते दिलंय. तर म्हटलेलं आहे जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधी विनाश होत नाही, तो यथार्थपणे जाणतो. म्हणजे एखाद्याची हत्या जरी झाली, मृत्यू झाला तरी पण त्याची हत्या झाली का? नाही झाली. तेच म्हणायचं, ते खरं ज्ञान आहे. आपलं काय होत आहे, एखादची हत्या एखादा मृत्यू झाला, आपल्याला वाटतं संपला की तो आपला. ते तो संपला नाहीये. तो कधी संपत नाही, नष्ट होत नाही. आत्मा आणि परमात्म्यामध्ये गुण सारखेच आहेत. हं. ते कधी नष्ट होत नाहीत, दिव्य आहेत. हे समजलं पाहिजे. आपण म्हणतो की आपला आता मृत्यू झाला तर कसं होईल? आपला मृत्यूच होत नाही कधी. कारण मृत्यू शरीरात होतो, आत्म्यात कधीच होत नाही. जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतो, आपल्याला वाटणार माझा मृत्यू झाल्यावर कसं होईल. हं. पण स्वतःला आत्मा म्हणून स्वीकार करतो, त्याला आपल्याला माझा मृत्यूच होणार नाही. प्रभात म्हटले ना, कोणतरी म्हटलं की तुमचा मृत्यू झाल्यावर कोण कसं होणार म्हणतं. प्रभात म्हणणार मृत्यूच होत नाही, होणार नाही, मला कसं मृत्यू होईल बघ. शरीराचा आणि आत्म्याचा फरक आहे ना. आत्म्याचा कधीच मृत्यू होत नाही. गीतेत कितीतरी वेळा सांगितलंय की आत्मा शाश्वत आहे म्हणून. हम्म. एवढंच कशाला, त्याला कापू शकत नाही, जाळू शकत नाही, बरोबर? भिजू शकत नाही, सुकू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदि अंत्यापो न शोषिते मारुता. दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. म्हणजे भगवान म्हणतात की न एनम या आत्म्याचा काय होते म्हणे, नैनम छिंदन्ति. छिंदन्ति म्हणजे त्या शस्त्राने म्हणजे एक नाही, अनेक शस्त्राद्वारे सुद्धा त्याला कापलं जाऊ शकत नाही. आणि नैनम छिंदन्ति नैनम दहती पावका. पावक म्हणजे अग्नी, दहन म्हणजे आपण शरीराचं दहन करतो मृत्यूनंतर. त्याचं दहन केलं बरं का, अंतिम संस्कार केला, अग्निसंस्कार. पण आत्म्याचा अग्निसंस्कार म्हणतो का आपण? काय झालं, आत्म्याचा अग्निसंस्कार करून आला म्हणतील कोणी? नाही. न चैन्यम क्लेद यांत्यापो. क्लेद येते म्हणजे भिजवणं. त्या आत्म्याला भिजवू शकतो का आपण? आपण पावसात गेलो, भिजलो, काय झालं, माझा आत्मा भिजला, काढून थोडं सुकवतो म्हणतो का आपण? शरीर भिजतंय, आत्मा नाही. आत्मा भिजत नसल्यामुळं सुकवायचा प्रश्नच नाही. असा हा आत्मा आहे. आणि त्याच्यावर परमात्मा सुद्धा आहे हृदयात. देह नाश्वर आहे, पण आत्मा परमात्मा नश्वर नाही, कधीच विनाश होत नाही त्यांचा. हे जाणतोय तो खऱ्या अर्थे काय, त्याची दृष्टी बरोबर आहे, बाकी दृष्टी
चुकीची असं म्हणतात. पुढं म्हटलेलं आहे, मग आता काय काय बरं, त्याला परमगती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? आणि खूप सुंदर श्लोक आहे हा. 29वा त्यात म्हणतात भगवंत, समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरम न हिनत्यात्मनात्मानं ततो याती पराम गतीम. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असलेले पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. किती विशेष लोक आहे ना. म्हणे की जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने, म्हणजे जीव पण आणि भगवान परमात्मा पण आहेत असं पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होत नाही. कारण त्याला माहित आहात भगवंत आहेत माझ्या बरोबर. हं? आणि मी स्वतः त्यांचा अंश आहे. मालक आणि नोकर आहेत. तर त्यामुळे मनाचा काय प्रश्न, मन त्यांच्यावर तिथंच केंद्रित केलं असेल भगवंतावर, तर त्या अधोगती होत नाही. म्हणजेच काय होतो, पर खाली जात नाही, वर जात होतो. खाली नाही, वर. पुढं म्हटलंय, मग अजून कोण यथार्थ रूपानं पाहतो बरं? कोण पाहतो म्हणे? प्रकृत 30वा श्लोक आहे. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः य पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्मे करते आणि आत्मा हा अकर्ता आहे, तोच यथार्थ रूपानं पाहतो. म्हणजे शरीरच कार्य करत आहे गुणांच्या प्रभावानं, पण आत्मा हा अकर्ता आहे, तो खऱ्या अर्थाने पाहतो. कसं बरं? आपण आत्मा काही काम करत नाही का? कसं आहे की त्याला, त्या आत्म्याला, आत्मा आध्यात्मिक आहे. भौतिक जगात आत्मा कार्य करू शकत नाही. कारण आत्म्याचं जे दिव्य शरीर आहे, ते भौतिक जगात आल्यामुळे काय झालेलं, ते ते म्हणजे ते कार्य इथं करू शकत नाही इथल्या जगात स्थानामध्ये. मग त्याला काय केलं, ते बंधनात सापडले विशेष करून. त्यामुळं ते 3 गुणांच्या बंधनात सापडल्यामुळे आणि भौतिक शरीर मिळाल्यामुळं आत्म्याला जे काही कार्य करावं लागतं या सद्यस्थितीमध्ये, त्याला मनाला त्याची इच्छा मनापर्यंत पोहोचते आणि मन काय करतं, मग इंद्रियांना आदेश देतं आणि इंद्रिय कार्य करू लागतात. त्यामुळे आत्मा भौतिक जगात अकर्ता आहे. आणि आध्यात्मिक जगात सुद्धा, कारण आध्यात्मिक जगात सुद्धा आत्मा भगवंत जे इच्छा करतात तेच करत राहतो. भौतिक जगात 3 गुण कार्य करून घेतात त्याच्याकडनं, आणि आध्यात्मिक जगामध्ये भगवान श्रीकृष्ण जे सांगतील ते तेच तो करतो. का बरं? कारण त्याला माहिती आहे त्याच्यामुळेच भगवंत प्रसन्न होतील, आणि भगवंत प्रसन्न झाले तरच मी प्रसन्न होईल. माझ्या स्वतःच्या कुठल्याच पद्धतीनं मी स्वतःहून प्रसन्न होऊ शकत नाही. भगवंत प्रसन्न झाल्यावर मी प्रसन्न होईल. भागवतातला श्लोक आहे ना. कुठला श्लोक तो? सवय पुंसाम परोधर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रत्यता ययात्मा सुप्रसिद्धती. म्हणजे जे 4 पुरुषार्थ सांगून ठेवलेत आधीच वेगळ्या वेगळ्याच्यामध्ये, धर्म अर्थ काम मोक्ष. पण आपण वैष्णवगण धर्म अर्थ काम मोक्षाचे काय देणं घेणं नाही, का ते 4 पुरुषार्थ आहेत. पण जो 5वा पुरुषार्थ आहे, कुठला आहे तो? प्रेम पुरुषार्थ. हं. म्हणजे भगवंताची भक्ती करणं. भगवान श्रीकृष्ण याला म्हटलेलं आहे प्रेम पुरुषार्थ. म्हणजे पुढे म्हटलेलं आहे की जो कोणी म्हणजे भक्ती करतो भगवंताची, तो काय होता म्हणे, यतो भक्ती रथोक्षजे अहैतुकी अप्रत्यता. ती भक्ती कशी करतो म्हणे? अहेतुकी, म्हणजे काय हेतू न ठेवता. का भक्ती करता तुम्ही बाबा? म्हटलं काय हेतू तुमचा? काय मनात काय तुम्ही सांगा? काही नाही बाबा, काही हेतू नाही. बस भगवंत प्रसन्न व्हावे हीच इच्छा आहे. अप्रतिम अखंड. आज भक्ती केली, उद्या नाही, परवा केली, मग 1 वर्ष गॅप झाला, परत 1 वर्ष, 10 वर्षांतर. काही जण म्हणतात ना, "हो, आम्ही वर्षात एकदा येतो बरं का मंदिरात." ते अखंड नाही, खंड खंड झाली. अखंड. आणि त्याचबरोबर कसे पाहिजे म्हणे, काही हेतू न ठेवता. हे केल्यावर मला काय मिळेल सांगा? मग काय उपयोगाचं नाही. काय मिळेल? भगवंत भेटतील, हे त्याला माहित आहे. त्याला भगवंतच भेटणार असेल, हिराच भेटणार असेल, तर काचेच तुकड्याची काय किंमत त्याला? तर ध्रुव महाराज म्हटले ना की भगवंता, मी तरी इच्छा व्यक्त केली होती, मला माझ्या आजोबांपेक्षा पण मोठं पद पाहिजे होतं, ब्रह्मदेवापेक्षा. पण मला कळलं की तुम्ही भेटल्यावर मला लक्षात आलं की काय उपयोग त्या काचेच्या तुकड्याची, हिरा भेटल्यावर. अशी माझी अवस्था झाली. काचन विचिन्वम अपि दिव्य रत्न. काचेसाठी रडत होतो म्हणे मी, पण एवढं दिव्य रत्न भेटलं, काय उपयोग त्या काचेचा म्हणून.
त्यामुळं आपल्याला काची सुकडी नको आहेत, आपल्याला हिरा पाहिजे. आणि तो हिरा मिळतोय आपल्याला इथं. इथं म्हटलेलं आहे ते स्पष्ट. या 30व्या श्लोकाच्या तात्पर्य शेवटच्या 3 ओळी बघा. वस्तुतः शरीर म्हणजे भगवंतांनी जीवाच्या इच्छापूर्ती करण्यासाठी रचलेले यंत्र. ते यंत्र मशीन आहे. इच्छांमुळेच मनुष्य कठीण परिस्थितीत सापडतो आणि सुखदुःख भोगतो. जेव्हा जीवाच्या ठायी ही दिव्यदृष्टी विकसित होते, तेव्हा या दिव्यदृष्टीमुळेच तो शारीरिक क्रियांपासून अलग होतो. ज्याला अशी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, तोच वास्तविक तत्वदर्शी होय. ऐकलं ना? काय दिव्यदृष्टी मिळाली त्याला? कुठली? की आपण भगवंताची भक्ती न केल्यामुळे भौतिक जगात सापडलोय. आणि आपल्याला त्यांना भगवंतापर्यंत जायचं आपल्याला. तो हे जेव्हा जाणतो ना सगळ्या गोष्टी दिव्य दृष्टीद्वारे, मग तो शरीराच्या क्रियापासून वेगळा होतो. आता आपण आत्मा शरीराच्या क्रिया तेवढं गुरफटलाय, तो वेगळा होत नाही. गुरु महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलं होतं. नारळच नारळ. हं. नारळ आपण हलवलं, पाणीच त्याच्यामध्ये. जेव्हा एकदम एकदम हिरवैरच नारळ आहे, अजून अजून झाडाला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आतलं पाणी, खोबरं, ती करवंटी असेल, वरची झावळे असेल, सगळं सगळं एकच असतं ते. काहीच वेगळं करतायत. हळू ते काय लागतं मग? वरचं ते झावळे असते, त्याचे हे असेल त्याच्यावरचे, आणि त्याच्या आतलं मग कडक कवच आहे, त्यातलं खोबरं आहे, मग पाणी आहे. हे हळूहळू वेगळं दिसू लागतं आपल्याला, कळू लागतं हे पाणी आहे. म्हणतो ना आपण, हा खोबरं असलेलं द्या बरं का मला. म्हणजे खोबरं त्या आधी म्हणतात, नाही नाही, खोबरं नाही बरं काय, नुसतं पाणी. नंतर पाणी पण आहे, मग खोबरं पण येऊ लागतं त्याच्यामध्ये. हं. वेगळं. मग हळूहळू काय होतं, एक दिवस असा येतो की आपण गुरुमान म्हणतो, आपण हलवलं की टक टक आवाज येतो. कशाचा आवाज येतो? खोबऱ्याचा. पूर्ण पाणी काही नाही, आता खोबरं पूर्ण असं केलं निघतंच बाहेर. तसं या भक्तीद्वारे आत्मा थोडा हलतो असं. आत्मा हलतो याचा अर्थ काय? तो शरीराच्या कार्याशी आता काय संबंध ठेवत नाही तो. त्याची इच्छा ती नाही येतात. या शरीराच्या माध्यमानं भौतिक कार्य करावाची इच्छा त्याची नसल्यामुळे आता काय झालं, तो पूर्णपणे म्हणजे आध्यात्मिक स्तरावर त्याचं आता कार्य सुरू आहे. तो खरा तत्वदर्शी आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की आता मग कधी त्याला ब्रह्मस्तरावर कधी जातो म्हणे, कधी प्राप्ती होते? जो हा विवेकी किंवा ज्ञान प्राप्त झालेला व्यक्ती काय करतो, की भौतिक शरीरामुळं जे वेगळं आपल्याला हं, पृथक शरीर म्हणजे हे शरीर आहे, ते नुसतं शरीरात पाहत राहतो. हं. तर हे पाहणं थांबवतो आणि जीवाचा कसा विस्तार झालाय बरं, त्या जीवाला हे शरीर म्हणा, तो जीवाशी कनेक्टेड बघतो, भगवंताशी आणि जीवाशी. मग तो काय करतो म्हणे, त्याला तो त्या उच्च स्तरावर पोहोचतो. आता काय करतो आपण, हे प्रत्येकाने जीवन असं बघत आता काय बघतो आपण, हे वेगळे शरीर, ही स्त्री, पुरुष, कुत्रा, मांजर असं पाहतोय आपण. पण खऱ्या अर्थी पाहणं काय म्हणे, हम्म तो श्लोक आहे ना, ते सर्वांना समान बघतो म्हणजे कसं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिन. खरा पंडित साडनाव पंडित असलेला नाही. खरा पंडित कोण आहे? जो काय करतो म्हणे, सर्वांना समान बघतो. ब्राह्मण, हत्ती, कुत्रा, चांडाळ सर्वांना समान. काय समान बघतो त्याच्यामध्ये? समान काय पाहतो तो? काय काय समान आहे हो? अहो, कुत्रा आणि ब्राह्मण, हत्ती काय समान नाही, पण आहे समान. प्रत्येकामध्ये आत्मा आहे, भगवंताचा अंश आहे. तर त्यामुळं त्याच्या कर्मानुसार शरीर मिळाले, पण तो आत्माच आहे. हा, सगळं म्हणजे एक आत्मा नाही. प्रत्येकाचे परमात्मा एकच आहेत, पण आत्मे वेगळे वेगळे आहेत. पण ते सगळे भगवंताचे अंश आहेत. असं तो पाहतो निश्चितपणे. मग तो काय होतं मग, असं पाहतो मग त्याच्यामध्ये तो, तसं इथं उदाहरण दिलेलं आहे. 33व्या श्लोकात खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. इथं म्हटलंय, आकाश सर्वव्यापी असूनही त्या आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही, वस्तूने. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये सिद्ध झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत, तो वेगळा झाला तो. स्वतःला शरीर समजत नाही. आता हल्लंय ते खोबरं हल्लंय आतलं, अशी अवस्था. म्हणून मग असं सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, तसं एक आत्मा काय करतो, चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. आणि पुढे शेवटी या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे,
क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेवम अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर्यांती ते परम. इथं म्हटलंय की ज्ञान चक्षु म्हटलं बरं का, ज्ञानाच्या डोळ्यांनी काय पाहतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला भेद जाणतात. आणि मग काय होतं, भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग जाणतात आणि त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे शरीर हे क्षेत्र आहे आणि आत क्षेत्रज्ञ बसलाय. दोन क्षेत्रज्ञ आहेत. एक क्षेत्रज्ञ या शरीरापुरतं जाणतो कुठला आहे, आत्मा. दुसरा क्षेत्रज्ञ आहे, तो या शरीरातच नाही सर्व शरीरांविषयी जाणतो. तो पण क्षेत्रज्ञ म्हणतो कुठला आहे, या क्षेत्रज्ञपेक्षा श्रेष्ठ आहे, तो परमात्मा आहे, भगवंत आहे. आणि आपण कुठले क्षेत्रज्ञ, आत्मा. आपलं लिमिटेड नॉलेज आहे, आपण लिमिटेड, ते अनलिमिटेड. फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे या श्लोकामध्ये, या अध्यायामध्ये अं, खूप विशेष गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की आपण जड देह म्हणजे जड तत्व आहे. हं. पण आत्मा जड तत्व नाही. आत्मा कसं आहे, दिव्य आणि चेतन आहे, हे आपण ओळखणं फार आवश्यक आहे. तर मी सांगितलं होतं तसं की या 13व्या अध्यायाची पण कथा आहे. पद्मपुराणामध्ये सगळ्या 18 अध्यायावरती विशेष कथा आहेत. पार्वती मातेला शिवजी कथा सांगतात आणि त्याच कथा आधी विष्णू भगवंतांनी लक्ष्मी मातेला सांगितलेल्या होत्या. तर त्याचं वर्णन आपण ऐकू आणि 13व्या त्याचं महात्म्य कळेल आपल्याला, खूप आहे. एकदा भगवान शंकरांनी काय केलं, पार्वती देवीला भगवद्गीतेचा हा जो 13वा अध्याय आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग, त्याचं महात्म्य सांगताना एक कथा सांगितली. सांगितलं की दक्षिण भारतामध्ये तुंगभद्रा नदी आहे आणि तुंगभद्राची काठी हरिहर नावाचं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आपण ऐकलं असेल सर्वांनी, हरिहर म्हणून ठिकाण आहे, हरिहर क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तुंगभद्रा नदी पण दक्षिण भारतामध्ये वेगळ्या भागामध्ये वाहते. मला आठवतंय की जिथं दक्षिण भारतामध्ये कर्नाटकात, कर्नाटक आणि आंध्रच्या बॉर्डरला एक मंत्रालय नाव ठिकाण आहे, मंत्रालय राघवेंद्र स्वामींचं ठिकाण आहे. तर ते पण तुंगभद्रा नदीच्या काठावरच आहे. हं. तिथं स्नान करणं फार विशेष समजलं जातं. तर हे आहे हरिनगर, तिथं पण ही तुंगभद्रा नदी वाहते. एक तीर्थक्षेत्र होतं आणि हरी दीक्षित नावाचे एक वेद पारंगत ब्राह्मण त्या ठिकाणी वास करत होते. पण त्यांची पत्नी जी होती, तिचं नाव होतं कुवाचा. ती फार दुष्चरित्राची आणि दुराचारणी होती. ती एक पतिव्रता होती. हं. आणि ती आता परपुरुषाला शोधत असायचं सारखं. एकदा असं ते परपुरुष कोणी भेटला आणि ते शोधामध्ये वेगळ्या ठिकाणी जंगलामध्ये पोहोचली. आणि मग एक वाघ समोर आला. हं. तिच्या एक वाघ समोर आला. आता तो काळ असा होता की त्यावेळेला वाघ पण काय करू शकत होते, ते विचार करू शकत होते, काही वाघ असं बोलूही शकत होते. असंही एक होतं आणि त्यांचं बोलणं समजायचं सर्वांना. काही जण पक्ष्यांची भाषा समजायची, असं होतं. त्या वाघानं काय विचार केला बघा मनामध्ये, ही स्त्री जर सदाचरणी आणि पतिव्रता असेल मी मारणार नाही, दुराचरणी तर मी मारेल. आणि मग काय केलं त्यांनी, लक्षात आलं की दुराचरणी म्हणून ही पुरुषाच्या परपुरुषाच्या शोधात आलेली, त्याला त्या आवडलं. त्यांनी काय केलं, वाघानं त्याला मारलं, ठार मारलं. इतकं प्रचंड त्यानं पाप केलं होतं, परपुरुष संबंध केल्यामुळं, विवाहित असून पण. तर ते नरकात पडली, रवरव नावाच्या नरकात पडली. नरकात प्रचंड दुःख भोगल्यावर पुन्हा जन्म आला त्याला स्त्रीचा. आपण काय बनली ती, चांडाळ स्त्री बनली, चांडाळ. हम्म. ते 4 वर्ण व्यवस्थेपेक्षा येत नाही, त्याच्यापेक्षा खाली समजले चांडाळ म्हणजे. चांडाळ म्हणजे कुत्र्याचं जे मांस खात त्यांना चांडाळ म्हटलेलं. ही चांडाळ कुळामध्ये एक स्त्री बनली. आणि ती परत तिला ते पापात सगळंच फळ काय भोगलेलं नव्हती ना. परत तिला काय झालं, थोडी मोठी झाली, तिला प्रचंड रोगग्रस्त झाली. सारखं ते रोगी रोगी स्त्री म्हणून ती सतत असायची. खूप दुःखद जीवन जगत होती. आणि एकदा काय झालं, असं भटकत भटकत ती एका जंबका देवीच्या मंदिरामध्ये ती पोहोचली. आणि त्या मंदिरात पोहोचल्यावर तिथे एक ब्राह्मण होता. तो रोज भगवद्गीतेचा हा जो 13वा अध्याय आपण ऐकला ना, तर त्या क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग, त्याचं तो काय करत होता, तो ब्राह्मण त्याचं पठण करत होता दररोज न चुकता. आणि अध्यायामध्ये आपल्याला म्हणजे काय सांगितलेलं की क्षेत्र, शरीराने भौतिक प्रकृतीने हे क्षेत्र आहे आणि क्षेत्रामध्ये आत्मा, यांचा भेद समजणं, ते खरं ज्ञान आहे. आणि त्याद्वारे आपण स्वतःला शरीरापासून वेगळं समजून आपण भगवंताचा अंश किंवा सेवक आहे हे जाणून घेऊन त्यांची सेवा करणं. हं. हे काय, हे अध्यायाचं विशेष सार आहे.
तर मग तरी जी कुवाच्या नावाची स्त्री होती, तर तो आत्मा भरपूर पापामुळं नरकात गेलेला होता. आणि कधी कधी तापल्या लोखंडाच्या अग्नीतनं तिला जावं लागत होतं. लोखंड तापलेला असायचं, त्यातनं आग यायची, त्यातनं पण तिला जावं लागलं होतं त्या नरकामध्ये. प्रचंड दुःख भोगलेलं होतं. आणि या जीवनाचं चांडाळ स्त्री झाल्यामुळे सो त्याला भरपूर रोगाने ग्रस्त होती. खूप कठीण परिस्थितीला सामना करावा लागत होता. आणि मग जंबका देवीच्या मंदिरात त्या ब्राह्मणाने काय केलं, गीतेचा 13वा अध्याय तिला समजावून सांगितलं, सगळं श्लोक वगैरे. आणि तिला ते उपदेश ऐकून तिला लक्षात आलं की काय, क्षेत्राने क्षेत्रज्ञ ज्ञान म्हणजे आपण या हाडामाचं शरीर किंवा आपण क्षेत्र नाहीये, आपण क्षेत्रज्ञ आहोत, हा फरक तिला कळला. आणि कळला, तिला ज्ञान प्राप्त झालं. तिच्या अंतःकरणात परिवर्तन आलं, त्या ज्ञानाचं अनुशीलन तिने केलं. तसं जीवन जगू लागले आत्मेच्या स्तरावरचं. आणि शेवटी काय झालं, सते शेवटी ती विष्णुधामाला प्राप्त झाली, विष्णुधाम वैकुंठामध्ये गेली. एवढा हा लाभ आहे 13व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे. त्यामुळं या अध्यायात आपण बघितले श्लोक, इदं शरीरम कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हा दुसरा श्लोक आहे अध्यायातला. म्हणून म्हणतात हे अर्जुना, हे शरीर म्हणजे क्षेत्र म्हटलेले कर्म करण्याचं ठिकाण. आणि या शरीराला जो जाणतो आणि समजतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. पुढे एक श्लोक आहे, आपण बघूया. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत्तज्ञानम मतम मम. हे भारत अर्जुना, मी सर्व शरीरामध्ये मीच परम क्षेत्रज्ञ म्हणून आहे. तू क्षेत्रज्ञ आहे, पण तेवढंच क्षेत्र जाणणार. पण मी परम क्षेत्रज्ञ का, मी सर्व क्षेत्र जाणू शकतो म्हणून. तर म्हणे, जो शरीर आणि आत्मा किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा जो योग्य भेद समजतो, त्यालाच खरं ज्ञान आहे. असं मी, तेच खरं ज्ञान आहे असं मी म्हणतो, असं भगवान म्हणतात. आणि म्हणून हे सर्व शरीरांमध्ये परम क्षेत्रज्ञ म्हणजे भगवंत आहेत. शरीर आणि आत्म्यामध्ये भेद आहे, हे समजून घेणं हेच खरं ज्ञान आहे. हे त्यावेळेला हे समजलं. तर आता आपण समजून घेऊन काय केलं पाहिजे, याप्रमाणे आचरणात आणलं पाहिजे.